देवाच्या लादीवर झोपून मारा, हे करा ते करा, पण लाडक्या बहीण योजना, या माझ्या लाडक्या बहिणींनी त्याचे सगळे मनसुबे धुळीला मिळवलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं. आणि म्हणून आमची जबाबदारी आता वाढली आहे, जबाबदारी वाढली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोक तेव्हाही विरोध करत होते लाडकी बहीण योजनेला, पण काही लोक कोर्टात गेले होते. पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, दिलेला शब्द पाळणारा बाळासाहेब धर्मवीरांचा चेला होता आणि योजना सुरू झाली. आणि आता काही लोक अफवा पसरवतात की योजना बंद होणार. तुम्हाला मी सांगतो, तुमचा केवायसीचा वगैरे जो प्रॉब्लेम आहे राहुल बाबा, तो आपण सोडवू. दादाजी भुसे इकडे आहेत. जे जे अडचणीचे विषय आहेत ते सगळे सोडवू. आणि हेही सांगतो की लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कधीही बंद होणार नाही. शब्द दिला, शब्द पाळला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द दिला, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. तुमचं मत शिवसेनेला, धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत. आणि म्हणून विकास घडवायचा. या ठिकाणी मी एवढंच सांगतो की तुमचा हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. जे होणार नाही ते बोलणार नाही, जे होणार आहे तेच बोलणार. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून जो काय मी या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर, भावांच्या, ज्येष्ठांच्या, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहतो मी. आपला कोणीतरी आलाय, एक सर्वसामान्य घरातला शेतकरी कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला. हे तुमच्या आशीर्वादाने झालं, सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं. पण काही लोकांना ते अजून हजम होत नाही. पोटदुखी सुरू आहे, मळमळ जळजळ सुरू आहे. आता तुम्हीच त्यांना जमाल घोटा द्या. देणार ना 2 तारखेला. आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय की पाणी प्रश्न आहे, तो दूर करायचा. डायमंड कारपेट, हमारे वहाँ गराज, रेलवे वाला कारपेट, विलस्पन कंपनी का पायदान, हेटलोन रेगजिन होलसेल रेट में तमाम अशिया हमारे वहाँ दिए जाती है. हमारा पता याद रखे, सकावत होटल के पीछे, आबिद सोडा के बाजू में, हजार खोली, मालेगांव.